आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आता नागपूरमध्ये दाखल झाले आहेत। दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री थेट नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय वरिष्ठांच्या गाठीभेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेलं होतं। आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आपल्या पदाचा आणि त्यानंतर आपण पाहतोय मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले होते आणि त्यानंतर ते थेट नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूरमधून थेट आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडनं। पराग, आपण पाहतोय सुरुवातीला फडणवीस थेट तातडीने त्यांना दिल्लीमध्ये बोलावण्यात आले आणि आता ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। नक्कीच, खरं तर सोलापूरला दौरा केल्यानंतर ते नागपुरात येणार होते। त्यांचे काही खासगी कार्यक्रम खरं तर नियोजित होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक ते दिल्लीला का गेले अशा पद्धतीची चर्चा होऊ लागली होती। खरं तर गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जातील अशाच चर्चा रंगत असतात आणि त्यांना पुन्हा आज जे आहे, खरं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांचा जो नागपूर दौरा होता तो रद्द झाला, थेट दिल्लीला ते रवाना झाले होते। त्यामुळे पुन्हा एकदा अशा पद्धतीची चर्चा रंगू लागलेली आहे। मात्र विरोधक सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचे दावे करताय की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार। मात्र कालच अमृता फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही त्यांना दिल्लीत जाऊ देणार नाही, ते नागपूर म्हणजे महाराष्ट्रातच राहतील अशा पद्धतीची चर्चा पाहायला मिळते। मात्र कुठेतरी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून बोलावणं येतं किंवा ते दिल्लीला जातात तेव्हा अशा पद्धतीच्या चर्चा रंगायला लागतात। आज सुद्धा खरं तर सोलापूर दौरा केल्यानंतर ते नागपुरात येणार होते आणि त्या अनुषंगाने त्यांचा दौरा जो होता तो नागपूरच्या दिशेने सुद्धा वळला होता। मात्र अचानकपणे दिल्लीतून त्यांना काही बैठकीसाठी निरोप मिळाला। अमित शहांसोबत बैठक झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे ते थेट जे आहे नागपूरला न येता सोलापूरहून अमरावती वाया मार्गे। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दिल्लीवरून थेट नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे बऱ्याच चर्चांना आता उधाण आलेलं आहे।